लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होते। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने उदगीरमध्ये जय्यत तयारी जी आहे ती या प्रचार सभेची भाजपकडून करण्यात आलेली आहे। आमदार संजय बनसोडे जे आहेत राष्ट्रवादीचे ते इथून प्रतिनिधित्व करतात। आपण जर लक्षात घेतलं तर महायुतीचा धर्म जो आहे तो पाळण्याचा प्रयत्न जो आहे ते आमदारांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे भाजपला नगराध्यक्षपद दिलेलं आहे तर 20 जागांवर राष्ट्रवादी लढते आहे। एकूण जर आपण लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज उदगीर लोहा हिंगोली त्याचबरोबर बदलापूरमध्ये सभा होती आहे। उदगीरचं जर आपण चित्र लक्षात घेतलं तर इथं काँग्रेस आणि महाविकास आघाडी जी आहे ती एकत्र लढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र महायुतीला कुठेतरी खिंडार पडल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण इथे शिवसेना शिंदे गट जो आहे तो वेगळा लढतो आहे। माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पूर्णच्या पूर्ण पॅनल जे आहे शिवसेनेचं ते इथे उतरवलेलं आहे मैदानामध्ये निवडणुकीच्या, आणि मोठी ताकद जी आहे ती इथं लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काँग्रेसचे अमित देशमुख जे आहेत यांनी देखील डॉक्टर अंजुम कादरी यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणलेलं आहे, आणि त्यामुळे एक वेगळं चित्र उदगीर मतदार या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं आहे। तर MIMची देखील ताकद जी आहे ती गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये आपण इथे दिसली होती, आणि 6 ते 7 नगरसेवक जे आहेत ते MIMला इथे मिळालेले होते। मोठी नगरपालिका आहे लातूर जिल्ह्यातली, साधारणतः 40 नगरसेवक जे आहेत ते या सभागृहामध्ये आहेत, आणि MIMनं देखील मोठी ताकद लावण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो इथे चालवलेला आहे। आणि त्यामुळं भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रकारची लढत उदगीरमध्ये होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन रोहितसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।